रामकृष्ण हरी माऊली. तर पहा, तुम्ही मला चातुर्मासाचं महत्त्व विचारलेलं आहे. तर चातुर्मास म्हणजे काय? तर आषाढी वारी झाल्यानंतर पंढरपूर ठिकाणी 4 महिन्याची साधना केली जाते. गोपाळ काला झाल्यानंतर या चातुर्मासाला सुरुवात होते. आणि हो, आपल्या जगाची उत्पत्ती असणारे विष्णू भगवान जे आहेत ते योगनिद्रेमध्ये लीन होतात, म्हणजे त्यांना निद्रा लागली जाते. आणि याचं कारण असं की देव निद्रेमध्ये आहे, म्हणजे पांडुरंग सुद्धा झोपलेला आहे असे मानले जाते आणि पंढरपूरमध्ये देव निद्रेत आहे असं मानलं जातं. तर सर्व ठिकाणाहून म्हणजे जे साधक मंडळी आहे, वारकरी संप्रदायातील असो किंवा भगवान विष्णूंना पांडुरंगांना जे मानतात, ते सर्व साधक जन जे आहेत ते पंढरपूर या ठिकाणी कथा, हरिपाठ, कीर्तन, भजन अशी वेगवेगळ्या प्रकारची साधना करतात. नंतर ज्यांना कीर्तनामध्ये म्हणजे आयुष्यात काहीतरी करायचं आहे असे साधक सुद्धा कीर्तनाचा अभ्यास करतात. पाठांतर असो, विष्णू सहस्रनाम असो, ज्ञानेश्वरीच्या विवाह पाठ असो, अशी साधना करतात आणि म्हणजे संपूर्णतः भगवंताचं गुणगान गातात. तर असा चातुर्मास 4 महिने कंप्लीट होतो आणि शेवटचा दिवस म्हणजे कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे आजचा दिवस. तर आजचा दिवस असा मानला जातो की भगवान श्री विष्णू जे योगनिद्रेमध्ये होते ते आज उठलेले आहेत आणि पुन्हा या जगाच्या कारभारासाठी ते म्हणजे जागृत झालेले आहेत आणि जगाचं कल्याण करण्यासाठी ते सतत म्हणजे आहेत. चला, धन्यवाद. तुम्ही दिलेली जी माहिती होती, जे ज्ञान होतं ते नक्कीच आपल्या बघणाऱ्या ऑडियन्सला जे इथं चांगल्या पद्धतीचं आवडेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि एक सांगायचं म्हणजे की जगाच्या पाठीवर ज्ञानोबा यांनी हरिपाठ लिहिलेला आहे. त्रिगुणिया सार निर्गुणिया सार, सारा सार विचार हरिपाठ. अशा या हरिपाठाचं म्हणजे निर्माता जो आहे तो आपले ज्ञानोबा माऊली आहेत आणि त्यांचं हे पवित्र ठिकाण म्हणजे आळंदी आणि त्यांची समाधी याच्या निमित्ताने सुद्धा ही सर्व गर्दी भक्तजनांची या ठिकाणी जमलेली आहे आणि सर्व समाधानाने त्या भगवंताची आराधना करतायत, सेवा करतायत. आणि हो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण.